माजी आमदार राजन पाटील आपल्या सोबत आहेत। राष्ट्रवादी सोडून तुम्ही थेट भाजपमध्ये आता आलेला आहात, नेमकं कारण काय अजितदादांना सोडण्याचं? आता मी त्या न्यूजला तेच सांगितलं की तिथं निष्ठेला किंमत नाही आहे, तिथं शिस्त राहिलेली नाही आहे, ज्यांना समाजामध्ये किंमत नाही अशा मंडळाला जर पक्ष मोठं करत असेल आणि ते जे काय सांगतायत त्याची म्हणजे सखोल चौकशी न करता निर्णय घेत असतील तर त्याचा सगळं दुर्दैव नाही, म्हणून करता आम्ही त्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दादा नेहमीच कार्यकर्त्यांचा सन्मान करतात, मग तुमचा झाला नाही गेली अनेक वर्ष? आत्तापर्यंत होत आला होता, परंतु आता एकंदरीत आमच्या लक्षात आलं की अजितदादांची कार्यपद्धत ही कार्यकर्त्याला ताकद द्यायची होती आत्तापर्यंतची, परंतु आता मात्र येणारा कुस्तीच्या फडात जो पैलवान विजय होईल त्याच्या पाठीवर थाप टाकायची माझाच पट्टा आहे असं म्हणण्याची प्रवृत्ती आता आमच्या पक्षामध्ये वाढलेली आहे. म्हणून भाजपमध्ये आला? नाही, त्याला अनेक कारणं आहेत आणि भाजप हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, जातीवादी पक्ष असं म्हणलं जातं, परंतु तुम्ही जर बघितलं तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाची प्रगती झालेली आहे. आज राज्यामध्ये देवाभाऊच्या निमित्तानं आमच्या ग्रामीण भागात पाण्याच्या सुविधा जिथे जिथं दुष्काळ आहे तिथं पाणी आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. नद्या जोडा प्रकल्पाचा मोठा प्रकल्प या सरकारनं हाती घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही भाजपमध्ये आलेला आहात, तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, युती करण्याचा निर्णय होईल की तुम्ही स्वबळाचा नारा देणार सोलापूरमध्ये? तो आता युती करण्याचा निर्णय घ्यायचा का नाही ती सगळा अधिकार हा श्रेष्ठींना असतो. त्यामुळं देवाभाऊ आणि रवींद्रदादा हे जे निर्णय घेतील त्याच्याबरोबर माझं मत असं आहे, माझं वैयक्तिक मत म्हणलं तर इथं युती करण्याची काय आवश्यकता नाही आहे. आमच्या ताकदीवरच कदाचित दुसऱ्या लोकांची चिन्ह फुलतील, नाहीतर एकटं कमळ मोठ्या प्रमाणामध्ये फुललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. राजन पाटील आपल्यासोबत माजी आमदार होते, त्यांनी म्हटलेलं आहे की मोहोळ मध्ये किंवा संपूर्ण सोलापूरमध्ये कमळ जे आहे ते स्वतःच्या ताकदीवर ते फुलू शकतं, तिथे युतीची गरज नाही असंही त्यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन मनीष सोबत विनायक डावरूम, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.